हॅलो फ्रेंड्स, आज मी दारामध्ये ठिपक्यांची रांगोळी काढलेली आहे. या रांगोळीला ज्ञान कमळ सुद्धा म्हणतात. पियुषला आवरून रेडी केलेलं आहे आणि पियुषला घेऊन मी स्कूलला निघाले आहे. थंडी हळूहळू कमी होत आहे. एवढी थंडी होती तरी सुद्धा पियुषने स्वेटर घातलेलं नाही. मी पियुषला सोडून घरी आले. घरातले इतर काम आवरून घेतले आणि आता इथं निवांत बसले आहे. वालाच्या शेंगा निवडायच्या आहेत मला. तसं तर या भाजी निवडण्याच्या कामांना खूप टाइम लागतो, म्हणून मी दुपारी निवांत निवडत असते. पियुषही घरी नसतो, त्यामुळे व्यवस्थित होतं. आता मी तुम्हाला डायरेक्ट माझं संध्याकाळचं रुटीन दाखवत आहे. मी संध्याकाळी स्वयंपाकाला लागले होते. काय भाजी करावी ते समजत नव्हतं. फ्रीज उघडलं तरी कोथिंबीर दिसली. आम्ही कोथिंबीर अशी बांधून ठेवतो. कोथिंबीर कापडात ठेवली की जास्त दिवस टिकते, म्हणून आज मी इथे सर्व पियुषच्या बाबांच्या आवडीचा स्वयंपाक करणार आहे. कारण आज त्यांना उपवास आहे. त्यांना सर्वात जास्त आवडते ती म्हणजे खीर. ही खीर तांदळाची आहे. मी इथे खीर करून घेतली आणि लगेच कोथिंबीर वड्यांची तयारी करून घेत आहे. वरण भात सुद्धा बनवून घेतलेला आहे मी. थोडेसे कुरडई पापड तळून घेतलं, वड्या तळून घेतल्या आणि चपाती बनवून घेतल्या आणि लगेच देवाला नैवेद्य दाखवून घेत आहे. पियुषला भूक लागलेली आहे, म्हणून मी लगेच देवाला नैवेद्य दाखवून घेतला. हे बघा, असं आहे नैवेद्याचं ताट. मी प्रत्येक पदार्थावर तुळशीचं पान ठेवून घेत आहे आणि नंतर देवाला नैवेद्य दाखवला. तसं तर माझ्या माहितीप्रमाणे तुळशीचे पान हे पदार्थावर उलटच ठेवतात, म्हणून मी उलट ठेवलेलं आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.